नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. ह्या बघा, ही दोन पाटे, एक जर्मलची पाटी आणली आतमध्ये आणि बाटल्या ठीक आणि पाट्या हो काही स्कूटीवर आली. आता जावा आली मागं चालत. तिला म्हणलं चल गाडी तर नको म्हणली. नको तर राहू दे म्हणलं. आणि आजी हो का धुणं धुती तवरच येऊन बसली. पाटी पुरींनी हातातनं घेतली तरी येऊन हो का ठिक्यावर तोडत बसली. थोडंसं उपसलं या आणि तोडत बसली. काय करायचं आता, घरचं आवरल्याशिवाय केल्याशिवाय ना. आधीच निश्चित नव्हतं. ह्यांनी म्हणलं 4 दिवसानं तोडूया करूया. मग घाळच पडली होती तिथनं. पुन्हा म्हणलं आता काय उघडलाय पाऊस, एका दिवसात घेऊया पटापटा काढून म्हणून. पुन्हा पावसानं जर शेंगा उगवल्या, थोड्या राहिल्या त्या हाती गेला, शिपूट राहिला आजच्या दिवसाच्या त्या. पुन्हा उगवल्या बिगवल्या तर काय करायचं. ह्या काही नेट कशी सुटली या, नेट पण सुटली ही. आजी हो बघा इकडं बसली या. इथं एक खुटी आहे की, हां ह्या खुटीला बांधलेलं होतं हे. काय करायचं तर मला एका हाताने बांधा येत नाही. बाटल्या तिच्या पसल्या बी 2 आणल्या गाडीवर ठेवून. ती नको म्हणल्यावर. आणि माझा शर्ट तिच्यापाशी आहे, काय की शर्ट आणि कार्प आहे तिच्यापाशी. आली हाय वाटणं. जरा दम नव्हता धुणं भांडी करूस तर हिथं येऊन बसली. पुरींनी पाटी घेतली जाती आजी म्हणून. पाटी घेतली तरी आली आहे का नाही. काय बसू काय तिथं अशा महाराज आजीला चैन पडना म्हणती, उगवल म्हणती भिमुख पावसानं. पुन्हा आता म्हणलं येते जेव्हा कोण आले आणि कुणाला खाऊ. नाही कोण आलं. आवरत होती घरचंच धुणं भांडी नीटनीटकं ठेवलं. बाटल्या भरून आणल्या गार पाण्याच्या. केसावनं जरा कंगवा फिरवला ना आलीच. पाटी बी घेतली पोरीने. आम्हीच म्हणलं पोरीच्या हातातली, आजीच्या हातातली पाटी घ्या. आजी चालली या आणि पाटी घेतली तरी बी आजी आलीच. आमच्या उगाच बसायचं. काय करायचं, बसायचं तिथं. तुम्ही काम करायचं, आम्ही बसायचो. मग काय करायचं. सकाळीच निघाली होती बरं का आजी जेवणाच्या आधी. पण पुन्हा जेवलं की बाहेर निघू वाटत नाही. माझा नवरा आता नको म्हणायला, आता राहू द्या म्हणतोय 2 दिवस. आबा बी हालं ना ती बी हालं ना. काय या तसलीच आहे ती. ती आली मागणं चालत. ती टाकल मी याला उपास. ती तू तिथं सावलीला बस. ती नेट बी निसाटलंय कशानं, वाऱ्यानं. पडलंय खाली. बांधायला होती की तिला जाऊन. त्याला कसं नेत होती आता. मला एका हातानं बांधा येईना. म्हणून म्हणलं त्याला आप जाय नको, आपलं इथं उपडावून बसावं. ऊन पडलंय ग, 12 वाजले की आता. आणि काय सकाळपासून खरं नव्हतं जायचं. का होय का नाही, होय का नाही करत. जावाच म्हणलं, होय नाही करत बसलं म्हणजे असंच राहील ही. आणि लई शेंगा नाही ते इकडं आता आहे का नाही ग. तिकडच्या शेंगा नाही त्याला याला गच्च्या गच त्या साईडला. तिथं खोपटाच्या वरच्या बघलेल्या लई शेंगा होत्या. त्या वरच्या साईडला बांधाकडला वर. खाली बसक्यात लागल तसं तसं शेंगा कमी लागले त्या. काय तर घ्यायचं करून. येताय का म्हणलं सोडवायला तर नाही म्हणलं. आली मग गाडीच घेऊन. तिला बस म्हणलं, तिला वाटलं भ्या पाडी बिडील म्हणून राहू दे म्हणलं. मग ये चालत आली ती थोडी मोहरं. ये म्हणलं मग चालत. बाटली तेवढ्या घेतल्या तिच्या हातातल्या आणि आली. हो आलीच मागं बांधावला. चल म्हणलं गाडी तर बशीन. काय करायचं, गडी माणसं येईना ती. नको होय करते. ती बी तिच्या नवऱ्याला चला म्हणली वाटतं उपसून द्याय. तिचा बी नवरा आला नाही. माझ्या नवऱ्याला चला म्हणली, ती बी आलं नाही. आणि काय पावसाचा दिवस आणि एकदा उगवलं म्हणजे माझं लेवानी होईल का नाही. काढण्या वाचून आणि ह्याच्या वाचून आता इतका मोठा काढला सगळा भीमुग. आणि ते आकितीमुळं जी राहिलं ती राहिलंच बघा. आकिती दिवशी सण स्वयंपाक करायचा होता. कालचा दिवस बी असाच गेला आणि आजचा तर कशाला घालवाय म्हणलं. आणि ते आता पालावरच्या शेंगा वाळल्या तर ती काय भरतेली आणि आजच्या काढलेल्या मग तिथं वाळू घालायला होतं. काय झालं तुम्हाला सांगते की आकिती दिवशीच पाऊस आलता आहे का नाही का आजे. आकिती दिवशी पाऊस आला, कागद झाकला होता वरनं. तीच दुमडून झाकला. आमचं चुकलं. नवा कागद एक वरनं टाकाय पाहिजे होता. पाणी शिरलं काल सकाळपासून. त्याचा उगा निघा करत बसलो. ती उचलून दुसरीकडे हाडकू लावल्या, शेंगा वाळवल्या चांगल्या आणि त्याचा उगा निघा करत बसलो.
पुन्हा ह्यांनी म्हणले ही तर वाळू द्या, ही भरून टाकूया आणि पुन्हा काढायचं. आज वाळते त्या दुपारपर्यंत शेंगा भरतेल का नाही तर तरी घरी बसून बसून तरी उपसून सकाळी यायला लागली. मी तर म्हणलं राहू दे, पुन्हा जेवण करत, जेवण करल्याशिवाय जायचं नाही म्हणलं. पुन्हा जेवण करत नाहीच मी इथं उपसून द्यायला. कशाचं काय कशाचं काय, जेवण केलं का ते बी बसलं. दीदीला आणायची होती शाळेतनं, ती बी नाही. 12 वाजले, आता आली असेल की गावात. झालं आता उद्याचा दिवस सुट्टीच लागल तिला 2 रोजात आता बहुतेक. उद्या इंग्रजीचा पेपर आहे, आज चित्रकलेचा होता. ते आड्याला खुटीचं निष्ठल आहे तेवढं ती गुतव आणि ती काठी खाऊ तिथं. कसं निष्ठल वाऱ्या वायटोळीनं पावसाच्या ह्याच्यात. आणि ही नेऊन टाक आतमध्ये, आजी बसल. मी उपसून देते, तो टाक. बका बका सारा उपसल्याशिवाय नाही आज बसल. काय केल्याशिवाय भाग नाही. गड्या माणसाचं काय केलं नाही, ठेवलं. बायांना स्वयंपाक बी करायचा, रानातल्याला बी मोहर होऊन करायचं. आणि बाया जर या भावानं करा ना, तर नासादुशीचा पाय आहे. हे नासादुशी झाल्याशिवाय राहत नाही. मग बघा एका हातानं मी का एवढा ढिगोरा लावला तरी. बघा हे धनुराच्या आडचा दिसतंय का? मला चमकायले मला दिसना. आता ती गेल साली उन्हाळ्यात चष्मा लागलेला, मला वाटतं आता लावायची त्याची गरज पडते काय की. उन्हाळा लागला का मला अंधारे डोळ्याला दिसत नाही, असं होतं जरा. मध्ये मला काय झालं माहिती आहे का, चष्मा वापरला 1 महिना 1.5 महिना, पुन्हा चांगलं दिसायला लागलं म्हणून मी चष्माच वापरला. आणि लाज बी वाटायची त्या चष्म्याची. कधी घातलं नाही वाटायचं, शायनिंग मारल्याने घातल्याने वाटायचं, म्हणून त्याला घालायचाच बंद केला त्या चष्म्याला. एकच वापा धरून आली. काय नाही, पाऊस पडलाय ती मऊस हे जाते उपसायला. गारवा धरलाय का नाही रानानं, ते बरं वाटतंय उपसायला. सकाळी भाकरीची वाफ पुळली त्यात. बघा इथं अंगठ्याला शिवाय लागलंय. ऊन लागलं का मला झोंबाय लागलंय त्याला. टकुरीला बांधायचं राहिलं ना, तिला आणलं या. तिनं बाटली आणलेलं, त्याला टावेल गुंडाळला होता, मग ती गार होईल म्हणून तिनं काढून घेतलं शर्ट आणि माझं ते कार्प. हा जातो तू, जा आतमध्ये बघ. तिनं खोपाट केलं ते तयार. होय हळू आपलं का पडती हिला काळजी कोण आणता आजीला. माल काय ते रानाची ती कुशाल घरात बसलेली या, आणि हिला हळू टाकायचं पडलं या. मी टाकणारच होती म्हणती या. आणि म्हाताऱ्या माणसाचं आपलं तुपलं काय नाही, मोहर काम दिसलं का लय जिवारी पडतो. आणि तिचं तसंच, ती म्हणती भिमुख काढायचा, पुन्हा बसायचं. निलेसला जेवण केलं का हलू वाटत नाही. तरी लय पटापटा धुणं उरकलं, भांडी उरकली आणि आली. जेवण केलं का आजी दम काढते बी पुन्हा. मस्त वाटत होतं ठेवावा, जावावा, पुन्हा करावा. पुन्हा कधीच इथं आलं का नाही संध्याकाळी कडूस पडल्याशिवाय पुन्हा मग नाही जावं वाटत. शेंगा होते त्या पुन्हा कडूस पडताना तोडायच्या उरकत येतं जरा बरे. एवढं झाल्याशिवाय होतंय का, थोडंफार राहतंय अजून कोण आणतावं. देवाच्या आज जरा बळ देवावा, सगळं व्हावं बघा माझं थोडं.